हॅलो स्टुडंट्स, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधील केल्विन्स मेथड हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. केल्विन्स मेथड इज यूज्ड टू डिटरमिन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर बाय इक्वल डिफ्लेक्शन मेथड. केल्विन्स मेथड ही गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स काढण्यासाठी वापरतात आणि या मेथडमध्ये इक्वल डिफ्लेक्शन हा कन्सेप्ट आहे. प्रथमतः आपण डायग्राम बघूयात. इथं तुम्हाला हे दिसतंय एसी ही एक थिन युनिफॉर्म वायर आहे, एका वुडन बोर्डवर बसवलेली आहे. त्याच्या खालच्या बाजूला ही मीटर स्केल आहे. ह्या एल आकाराच्या दोन मेटल स्ट्रिप्स आहेत आणि तिसरी मेटल स्ट्रिप अशा रीतीने बसवली की हे दोन गॅप तयार होतील. हा लेफ्ट गॅप आहे तर हा राईट गॅप आहे. लेफ्ट गॅपमध्ये ज्या गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स काढायचा आहे तो गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे, तर राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला आहे आर. मिडल पॉइंट बी आहे तो डायरेक्ट जॉकीला जोडलेला आहे. सोर्स ऑफ ईएमएफ दॅट इज सेल, ज्याचं ईएमएफ इन दाखवलंय. सेल, लकी, रिओस्टॅट ही सिरीज मध्ये आहेत पण एसीच्या अक्रॉस आहे. जसं आपण व्हीटस्टोन मीटर ब्रिज पाहिलं त्याप्रमाणेच आहे, फक्त थोडा बदल असा आहे. गॅल्व्हनोमीटर इथं जोडलेला होता आपण, त्याच्या वेळेला तो लेफ्ट गॅपमध्ये आहे आणि म्हणून इथं इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे. व्हीटस्टोन मीटर ब्रिजमध्ये नल डिफ्लेक्शन मेथड होती. नक्की काय आहे ते आपण वर्किंगमध्ये बघूयात. बघा परत एकदा डायग्राममध्ये पण इथं हा ए पॉईंट, हा बी पॉईंट, सी आणि हा डी पॉईंट, चार रेजिस्टन्स आहेत. ए आणि बी मधला गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स तो जी मध्ये दाखवूया. बी आणि सी मधला रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स मधला रेजिस्टन्स, त्याला कॅपिटल आर म्हणूया. ए आणि डी याच्यामधला रेजिस्टन्स म्हणजे आता ही जी लेंथ आहे याला एल जी म्हटलंय, अपोजिट टू गॅल्व्हनोमीटर. एल जी एवढ्या लेंथच्या वायरचा रेजिस्टन्स ए आणि डीच्या मध्ये आहे, तर डी आणि सी मध्ये एल आर एवढ्या लेंथच्या वायरचा रेजिस्टन्स आहे. स्टुडंट्स, केल्विन्स मेथड इज यूज्ड टू डिटरमिन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर by equal deflection method. A galvanometer whose resistance is to be determined is connected in the left gap and resistance box in the right gap of the Wheatstone's meter bridge. A cell of EMF E, plug key and rheostat are connected in series with wire AC. The junction point B is connected to the jockey which can slide along the wire AC. म्हणजे बघा स्टुडंट्स, आपण जे काही या डायग्रामची माहिती ती व्हीटस्टोन ब्रिज अभ्यासल्यामुळं याच्या अगोदरच्या तासाला थोडासा बदल कोणता आहे तेवढाच लक्षात घ्यायचा. बाकीचा ॲज इट इज रिपीट आहे. गॅल्व्हनोमीटरची आपण जागा बदलली, तो लेफ्ट गॅपमध्ये घेतलाय आणि म्हणून इथं इक्वल डिफ्लेक्शन आहे असं लक्षात ठेवा. व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजमध्ये नल डिफ्लेक्शन मेथड आहे, तर केल्विन्स मेथडमध्ये इक्वल डिफ्लेक्शन मेथड वापरायची. हे झालं ह्या डायग्राम विषयी. आता आपण याचं वर्किंग कसं होतंय बघा. आपण काय केलं होतं आठवा व्हीटस्टोन मीटर ब्रिजमध्ये, त्याच्यानुसार तिथं पण आहे. ह्या बॉक्समधला सुटेबल रेजिस्टन्स काढायचा, हे प्लग की बसवायची. प्लग की बसवलं की ह्या सर्किटमधून करंट पास होईल. ही जॉकी आहे ते अलॉंग द वायर टच करायची. आता आपण इथं जॉकी टच केलं तर या ब्रांच मधला करंट 0 पाहिजे आपल्याला. तो कधी असेल तर इथं त्यासाठी इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे. म्हणजे काय बघा, आपल्याला डी हा असा पॉईंट मिळवायचा आहे की बी टू डी ह्या ब्रांच मधला करंट 0. म्हणजे आता आय जी 0 म्हणणार नाही आपण. आता काय म्हणणार आपण, आय जी 0 घेऊन जमेल का आपल्याला. हा आय जी आता कुठं आहे, गॅल्व्हनोमीटर पण इथं लेफ्ट गॅपमध्ये जोडलेला आहे. आय जी 0चा म्हणता येणार नाही या सिच्युएशनला. करंट थ्रू द ब्रांच बीडी मस्ट बी 0. करंट थ्रू द ब्रांच बीडी, आय थ्रू द बीडी इज इक्वल टू 0. ही कंडिशन तयार आहे. बी आणि डी मधला करंट 0 असला पाहिजे, त्यावेळेस ब्रिज बॅलन्स असणार आहे. आता इथं आपण कंडिशन बदलली पहा. व्हीटस्टोन मीटर ब्रिजमध्ये आय जी, कारण त्याच गॅल्व्हनोमीटर या ब्रँचमध्ये होता, या ब्रँच मधला करंट 0 दाखवत होता. याची जागा बदलली आहे. मग हा या ब्रँच मधला 0 करंट ओळखायचा कसा, तर ही जॉकी डी ह्या पॉईंटला टच केल्यानंतर या गॅल्व्हनोमीटर मधलं डिफ्लेक्शन बदललं नाही पाहिजे, आहे तेवढंच. याचा अर्थ ही वायर जॉकी डी ला जोडली काय नाही जोडली काय सारखंच आहे. म्हणजे ही ब्रांच असून नसल्यासारखी, म्हणजे या ब्रांच मधला करंट 0 आहे.
पण लक्षात घ्या इथला करंट 0 नाही आहे तेवढं, म्हणजे प्लग की बसवल्याबरोबर हा काही ना काही डिफ्लेक्शन दाखवेल आणि ते डिफ्लेक्शन बदललं नाही पाहिजे, ते आहे तेवढंच राहिलं पाहिजे असा डी पॉईंट मिळवायचा आहे. म्हणजे डी ह्या पॉईंटला जॉकी टच करण्या अगोदर जेवढं डिफ्लेक्शन आहे तेवढंच डिफ्लेक्शन जॉकी टच केल्यानंतर आहे आणि म्हणून तर ह्या मेथडला नाव आहे इक्वल डिफ्लेक्शन मेथड. बघा परत एकदा मी रिपीट करतोय, सोपं आहे, फक्त थोडासाच बदल आहे व्हीटस्टोन मीटर बीच्या तुलनेत. ए सुटेबल रेजिस्टन्स इज टेकन इन द रेजिस्टन्स बॉक्स. द करंट इज सेंट अराउंड द सर्किट बाय क्लोजिंग द की without touching the jockey at any point of the wire. The deflection of the galvanometer is observed. आपण यातला सुटेबल रेजिस्टन्स काढणार, ही प्लग की बसवणार, करंट पास होणार, जॉकी टच न करता यातला करंट पाहायचा, ऑब्झर्व करायचा. The rheostat is adjusted to get suitable deflection around 2/3 of the range. हा जो rheostat आहे तो ऍडजस्ट करून याच्यातलं जे डिफ्लेक्शन आहे ते अबाउट 2/3 येईल असं ऍडजस्ट करायचं. म्हणजे इथं जेवढं स्केल आहे त्याचे 2/3. Now the jockey is tapped at the different points on the wire and a point of contact D for which galvanometer shows no change in the deflection is found. बघा हे महत्वाचं काय की हा रेजिस्टन्स काढला, की बसवली, हा ऍडजस्ट केला, आता ही जॉकी टॅप करत करत असा पॉईंट मिळवायचा आहे की यातलं डिफ्लेक्शन बदललं नाही, नो चेंज इन द डिफ्लेक्शन. म्हणजे जॉकी डी ह्या पॉईंटला टच करण्यानंतर गॅलव्हॅनोमीटरमध्ये जेवढं डिफ्लेक्शन आहे तेवढंच डिफ्लेक्शन जॉकी टच केल्यानंतर आहे आणि म्हणून तर या मेथडला नाव आहे इक्वल डिफ्लेक्शन मेथड. याचा अर्थ काय आता, म्हणजे डी हा पॉईंट असा मिळवला की गॅलव्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शनमध्ये बदल होत नाही. याचा अर्थ ब्रांच बीडी मधला करंट जो आहे तो 0 आहे. करंट थ्रू द ब्रांच बीडी इज 0. मग बीडी मधला करंट 0 आहे याचा अर्थ ब्रिज बॅलन्स आहे, याचा अर्थ ब्रिज बॅलन्स आहे. मग ब्रिज बॅलन्स असताना आपल्याला एक कंडिशन माहिती आहे, P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. आता P च्या जागी G आला, Q च्या जागी R आला, तर S च्या जागी AD हा वायरचा रेजिस्टन्स आला, तर R च्या जागी DC हा वायरचा रेजिस्टन्स आला आणि म्हणून आपण इथं फॉर्म्युला लिहिलाय बघा, G अपॉन R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर AD अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर DC. ही कंडिशन आपण कुठून घेतली, व्हीटस्टोन्स ब्रिज बॅलन्स असताना रेजिस्टन्स मध्ये जे रिलेशन आहे ते घेतलेलं आहे. आपण पाहताना P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R म्हटलं होतं, पण आता इथं P च्या जागी कोण आहे, G आहे, Q च्या जागी कोण आहे, R आहे आणि म्हणून P अपॉन Q च्या ऐवजी घेतलं G अपॉन R. S अपॉन R, S म्हणजे AD हा वायरचा रेजिस्टन्स म्हणून R AD लिहिलं, R म्हणजे S ची जागा AD ने घेतली, S R ची जागा DC आणि म्हणून इथं रेजिस्टन्स ऑफ वायर DC असं म्हटलं. पण हा रेजिस्टन्स किती तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्यानुसार इथं लिहिलं RED रो LG अपॉन A, कारण ही जी लेंथ आहे ती LG आहे. हा फॉर्म्युला येतं आपण 10वी मध्ये 11वी मध्ये अभ्यासलेला आहे. रो LG अपॉन A, R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. रो म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स, L म्हणजे लेंथ, A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, की त्यालाच आपण काटछेदाचे क्षेत्रफळ असं म्हणतो. म्हणून G अपॉन R इज इक्वल टू रो इंटू LG अपॉन A अपॉन रो इंटू LR अपॉन A. हा रो याच्यातला काय झाला, कॅन्सल झाला, तसा A पण कॅन्सल झाला, शिल्लक राहिला G अपॉन R इज इक्वल टू LG अपॉन LR. हाच फॉर्म्युला आणखी आपण रिअरेंज केला, हाच फॉर्म्युला आपण रिअरेंज केला तर G बरोबर फॉर्म्युला येतोय R इंटू ब्रॅकेट LG अपॉन LR. आता बघा स्टुडंट्स, हा R आपल्याला माहिती आहे, ह्या बॉक्स मधला काढलेला रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे, LG लेंथ आपण मोजू शकतो, LR मोजू शकतो, पण परत एकदा आठवणीत आणतो AC ह्या वायरची लांबी 100 सेंटीमीटर आहे, LG आणि LR दोघांची लांबी 100 असते. LG माहिती आहे, LR माहिती आहे, R माहिती आहे, तर मला G काढता येईल, G म्हणजेच गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टन्स काढता येईल. यालाच म्हटलंय केल्विन्स मेथड. बट स्टुडंट्स रिमेंबर दॅट इथे इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे, इथं नल डिफ्लेक्शन म्हणत नाही आपण. व्हीटस्टोन मीटर ब्रिज मध्ये नल डिफ्लेक्शन म्हटलं होतं, इथं मात्र इक्वल डिफ्लेक्शन म्हटलंय. आणि मग रेजिस्टन्स बॅलन्स असण्यासाठी कंडिशन इथं काय आली, RBD म्हणजे BD ह्या ब्रांच मधला करंट 0 असला की हा ब्रिज बॅलन्स, हा ब्रिज बॅलन्स असताना त्यांच्या रेजिस्टन्स मध्ये रिलेशन आपल्याला माहिती आहे, त्यानुसार हा फॉर्म्युला सिम्प्लिफाय केलं, उत्तर आलं G इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट LG अपॉन LR. स्टुडंट्स, अशा रीतीने आपण व्हीटस्टोन मीटर ब्रिज अभ्यासल्यामुळे हे आर्टिकल समजून घेणं फारसं आपल्याला अडचण आली नाही आहे. अगदी असंच आणखी एक
व्हिटस्टोन ब्रिजचं ऍप्लिकेशन आपल्याला ते पाहिजे ते म्हणजे पोस्ट ऑफिस बॉक्स. आपण ते बघूया. हॅलो स्टुडंट्स, आपण आणखी एक आर्टिकल अभ्यास करणार आहोत. ते आहे पोस्ट ऑफिस बॉक्स. हे पण व्हिटस्टोन्स नेटवर्कच आहे. इथेही 4 रेजिस्टन्सेस आहेत. याचे आपण डायग्राम व्यवस्थित लक्षात घेऊयात, मग आपल्याला त्याचा फॉर्म्युला समजून घ्यायला इझी होईल. पोस्ट ऑफिस बॉक्स कन्सिस्ट ऑफ 3 आर्म्स P, Q, R and the resistance in these 3 arms are adjustable. याच्यात 3 आर्म्स आहेत. AB त्याला P असं म्हटलं, BC त्याला Q आणि हा AD हा D पॉइंट इथे आहे, याला R असं म्हटलं. AB हे एक आर्म, BC हे दुसरी आर्म आणि AD तिसरी आर्म. AB मधल्या रेजिस्टन्सला P नाव आहे, BC मधला Q, तर AD मधला जो आहे तो D. आणि हे रेजिस्टन्स व्हॅल्यूज आहे ते ऍडजस्टेबल आहे. दीज व्हॅल्यूज आर ऍडजस्टेबल. इथे जे दिसतात त्या प्लग कीज आहेत, ते की काढून किंवा बसवून आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू ऍडजस्ट करू शकतो. द 2 आर्म्स P and Q contains resistances 10 ohm, 100 ohm and 1000 ohm. P आणि Q ही जी आर्म आहे त्या 3च रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे. एक की काढली पहिली की 10 ओम रेजिस्टन्स निघतो, किंवा ती बसवलेली दुसरी काढली तर ते असतो 100 ओहम आणि तिसरा जो आहे तो आहे 1000 ओहम, 1000 ओहम. 1, 2, 3 अशा 3 प्लग कीज आहेत. ह्या दोन्हीचं सिच्युएशन सारखं आहे. 10 ओहम, 100 ओहम आणि 1000 ओहम. तसं आर नाही का. द थर्ड आर्म contains resistance from 1 ohm to 5000 ohm. थर्ड आर्म मध्ये कमीत कमी 1 ओहम आहे, जास्तीत जास्त 5000 ओहम आहे. अशा प्रकारे ही एक पेटी, हा बॉक्स आहे, त्यालाच पोस्ट ऑफिस बॉक्स असं म्हटलंय. द अननोन रेजिस्टन्स X फॉर्म्स द 4th रेजिस्टन्स. हा अननोन रेजिस्टन्स आहे. हा व्हिटस्टोन नेटवर्क मधला जो 4था रेजिस्टन्स आहे तो आहे. व्हिटस्टोन नेटवर्क मध्ये 4 रेजिस्टन्स असतात 4 आर्म मध्ये. तसं पहिल्या आर्म मधला रेजिस्टन्स AB मधला P, BC मधला Q, AD मधला आता R म्हटलंय. तर आता A आणि D, तर D आणि C बघा, हा D आणि हा पॉइंट आहे C. त्याच्यामधला जो 4था रेजिस्टन्स आहे तो अननोन आहे, तो X आहे. बघा, हे पहिल्यांदा नेटवर्क लक्षात येते का बघा स्टुडंट्स. व्हिटस्टोन्स नेटवर्क मध्ये 4 रेजिस्टन्स असतात. त्यातला हा एक P, हा Q, हा R आणि तिसरा X. परत बघा, A आणि B च्या मध्ये P, B आणि C च्या मध्ये Q आहे. A आणि D हा D पॉइंट आहे, याच्यामध्ये रेजिस्टन्स इथं R म्हणून दाखवलाय. तर राहिलेली 4थी आर्म म्हणजे D आणि C, याच्यामध्ये हा 4था रेजिस्टन्स आहे. हे 4 रेजिस्टन्स म्हणून व्हिटस्टोन नेटवर्क आहे. आणि मग परत हा सेल आहे तो A आणि C च्या मध्ये जोडला जातो. हा सेल इथं आला, ह्या कीला K1 म्हटलंय आणि ही की इंटरनली डॉटेड आहे, त्याचा अर्थ बॉक्सच्या आतमध्ये इंटरनली A ला कनेक्ट केली. पण ह्याच्यामध्ये इथं टॅप की आहे, म्हणजे A आणि C च्या मध्ये सेल आला. तर गॅल्व्हनोमीटर कुठं होता? B आणि D च्या मध्ये होता. हा D पॉइंट आहे, हा गॅल्व्हनोमीटरचा. हा B पॉइंट इंटरनली K2 ला जोडलाय आणि मग K2 आणि D च्या मध्ये गॅल्व्हनोमीटर. तर तुम्ही व्हिटस्टोन नेटवर्क आठवा. E आणि B च्या मध्ये P रेजिस्टन्स, B आणि C च्या मध्ये Q रेजिस्टन्स, E आणि D च्या मध्ये आपण S म्हटलं होतं, त्याच्याऐवजी इथं R म्हटलंय. आणि D आणि C च्या मध्ये रेजिस्टन्सला X म्हटलंय. परत C आणि A च्या मध्ये, E आणि C च्या मध्ये सेल आहे, प्लग की आहे, त्याच्याऐवजी इथं टॅप की आहे. आणि B आणि D च्या मध्ये हा गॅल्व्हनोमीटर म्हटलं, म्हणजे व्हिटस्टोन नेटवर्क. परत एकदा बघा, पोस्ट ऑफिस बॉक्स कन्सिस्ट ऑफ 3 आर्म्स P, Q, R. The resistance in these arms is adjustable. तो आपल्याला ऍडजस्ट करता येतो. The 2 arms P and Q contains resistance of 10 ohm, 100 ohm and 1000 ohm. The third arm R contains resistance from 1 ohm to 5000
ohm. The unknown resistance X forms the fourth arm of the network. There are two keys, of course, that is K1 and K2. हे K1 and K2 इंटरनली B आणि A ला जोडलेले, त्यामुळे हा डॉटेड पार्ट दाखवला. K1 जोडलाय तो A ला आणि K2 जोडलाय तो B ला. ही जी डायग्राम त्याला म्हणायचं आहे पोस्ट ऑफिस बॉक्स. मग आता इथे व्हीटस्टोन्स नेटवर्क वापरून, हे प्रिन्सिपल वापरून, बॅलन्स कंडिशन वापरून हा अननोन रेजिस्टन्स एक्स कसा काढायचा आणि त्याच्यावरून त्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स कसा काढायचा ते आपल्याला बघायचं. बघा, पहिल्यांदा काय काढणार आपण, व्हीटस्टोन्स नेटवर्क बॅलन्स करून एक्सची व्हॅल्यू काढणार. हा अननोन आहे, माहित नाही आपल्याला. पीची व्हॅल्यू माहिती आहे, क्यूची माहिती आहे, आरची माहिती आहे, एक्स काढता येतो. पण त्याला अट आहे, हा नेटवर्क हे ब्रिज बॅलन्स पाहिजे. आणि मग एक्स माहिती झाला की त्यावरून स्पेसिफिक रेजिस्टन्स काढायचं. स्पेसिफिक रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टन्स इंटू एरिया क्रॉस सेक्शन आपण याल ह्या फॉर्म्युलासाठी आपल्याला काढता येईल. बघा, एक एक टप्पा पुढे जाऊया. द रेजिस्टन्सेस इन द आर्म P and Q आर फिक्स्ड टू ए डिझायर्ड रेशो. P आणि Q मधला रेजिस्टन्सचा रेशो फिक्स केला जातो. म्हणजे 10-10, 10-100, 10,000 आपल्याला असं रेशो ऍडजस्ट करायला लागतो. The resistance in the arm is adjusted so that the galvanometer shows zero deflection. म्हणजे हा काढायचा रेशो फिक्स ठेवला. हा आर असा ऍडजस्ट करायचा की हा galvanometer झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. त्यासाठी ह्या दोन की ते टॅप करून चेक करायचं हा झिरो डिफ्लेक्शन दाखवतो का नाही. हा झिरो डिफ्लेक्शन दाखवला की ब्रिज बॅलन्स झाला. बघा परत एकदा, द रेजिस्टन्स इन द आर्म P and Q आर फिक्स्ड to a desired ratio. The resistance in the arm R is adjusted so that the galvanometer shows no deflection, that is zero deflection. Now the bridge is balanced. According to the balance condition, we have the balance condition नुसार बघा P upon Q हे आहेच, S upon R होतं, पण आता S च्या जागी R आहे म्हणून R upon R च्या जागी आपण X घेतलं ओरिजिनल फॉर्म्युला मध्ये. आणि म्हणून ब्रिजच्या बॅलन्स कंडिशन नुसार P upon Q is equal to R upon X. स्टुडंट्स, मी अगदी छोटीशी डायग्राम काढून दाखवायचा प्रयत्न करतो बघा या 4 पॉईंटच्या आधारे समजण्यासाठी. हा जो रेजिस्टन्स आहे एकदम छोटी डायग्राम आहे. इथं आपण P म्हटलं होतं, इथं Q म्हटलं होतं, इथं S आणि R. तर P upon Q is equal to S upon R. P आणि Q इथं दाखवले तसेच आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला तसा चालत. फक्त एसच्या जागी आता इथं आर आहे, आरच्या जागी एक्स आहे आणि म्हणून आर अपॉन एक्स एवढा बदल झालेला आहे. हे लक्षात ठेवा. आणि मग आता सोपं आहे, हेच इक्वेशन रिअरेंज केलं एक्स साठीचं. एक्स साठी रिअरेंज केलं उत्तर आलं आर इंटू क्यू अपॉन पी. क्यू आणि पी आपल्याला तर माहिती आहे, आर तर आपण ऍडजस्ट केलंय, हे तीनही व्हॅल्यू माहिती आहेत, त्यावर मला काय काढता येईल एक्स. आता पुढं एक्स काढला आपल्याला काय करायचं बघा, अननोन रेजिस्टन्स हा वायरच्या स्वरूपात असतो. हा जो रेजिस्टन्स असतो तो वायरच्या स्वरूपात असतो. मग त्याची लेंथ आपल्याला माहिती असते, त्याचा एरिया क्रॉस सेक्शन माहिती असतो. आणि मग रो बरोबर रेजिस्टन्स इंटू एरिया क्रॉस सेक्शन अपॉन लेंथ. ही जी वायर आहे त्याची लेंथ एल, ह्या वायरचा रेडियस आर, त्यावरून एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, म्हणून रो इज इक्वल टू एक्स पाय आर स्क्वेअर अपॉन एल. बेसिक फॉर्म्युला काय बघा, स्पेसिफिक रेजिस्टन्स रो इज इक्वल टू रेजिस्टन्स इंटू एरिया क्रॉस सेक्शन अपॉन लेंथ. हाच फॉर्म्युला इथं आलेला आहे. आर च्या ऐवजी एक्स रेजिस्टन्स, एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर, लेंथ आपण इथं कॅपिटल एल दाखवली. हाच फॉर्म्युला इकडं मॉडिफाय झाला. म्हणजे ही जी अननोन व्हॅल्यू आहे ती वायरच्या स्वरूपात आहे. अननोन रेजिस्टन्स हा वायरच्या स्वरूपात आहे, त्यावरून त्याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स पण आपल्याला काढता येतो. अशा प्रकारे हे दुसरं आर्टिकल आपण अभ्यासलंय, त्याला म्हटलं पोस्ट ऑफिस बॉक्स. शेवटी व्हीटस्टोन नेटवर्कच आहे, ब्रिज बॅलन्स असतानाची कंडिशनच आहे आणि त्यानुसार अननोन रेजिस्टन्स काढला, त्यावरून त्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स काढला. स्टुडंट्स, आजच्या तासाला आपण छोटे छोटे 2 आर्टिकल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. एक केल्विन्स मेथड आणि पोस्ट ऑफिस बॉक्स. व्हीटस्टोन मीटर ब्रिज, व्हीटस्टोन नेटवर्क अभ्यासल्यानंतर त्याचंच हे मॉडिफिकेशन आहे, त्यामुळे इथं फारसं वेगळं काही नाही. ब्रिज बॅलन्स असतानाची कंडिशन वापरलेली आहे आणि आपण फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचलेलो. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया.